प्रमाणे घरभाडे भत्ता, राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई भत्ता पण म्हणतो देणार नाही। कामगार संघटनेचा शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहेब आगे बढ़ो। नवापूर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे नवापूर एसटी आगाराच्या प्रवेशद्वाराजवळ आज निदर्शन आंदोलन करण्यात आले। तसेच राज्यभर हे निदर्शन आंदोलन करण्यात आले। नवापूर एसटी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे 16 मागण्यांसाठी हे आंदोलन सकाळी 11 वाजता नवापूर एसटी आगार विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ घोषणा देत करण्यात आले। स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे विविध 16 मागण्यांसाठी नवापूर परिवहन आगारासमोर निदर्शन व आंदोलन केले। यावेळी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष फजल शेख, सचिव संजय शिंदे, कार्याध्यक्ष गजमहल बहिरम, खजिनदार विनोद राठोड, रमीज राजा, खंडू गरगरे, अनिल कोळी, चंद्रकांत साळुंके, रहीम शेख, सतीश वळवी, योसिफ कुवर, प्रकाश भदाने, तरुण गावित, आरएम वसावे, विशाल पाटील, वामन भोये, नरेश वळवी, हरसिंग मोरे, अशोक वसावे, राजेंद्र पारधी, रवींद्र मराठे, निलेश गावित, मसूर वाडेकर, संदीप ब्राह्मणे, आसिफ अली आदींनी सहभाग घेतलाय। या संदर्भात संघटनेचे सचिव संजय शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली। महाराष्ट्र राज्य ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे राज्यभर निदर्शन आंदोलन करण्यात येत आहे। त्यामध्ये दिनांक 1/4/2020 ते 31/3/2024 या कालावधीतील देय होणारी थकबाकी त्वरित अदा करण्यात यावी। तसेच सन 2016 ते 2020 या कालावधीसाठी जाहीर केलेले वेतनवाढ यातील मान्य केल्याप्रमाणे घरभाडे भत्त्याचा दर 8/16/24 करून थकबाकी त्वरित अदा करण्यात यावी। तसेच प्रवासी भाडेवाढ पूर्वीप्रमाणे 5 रुपयाच्या पटीने करून सुधारित भाडेवाढ करा ही शासनाला विनंती आहे। तसेच सन 2018ची महागाई भत्त्याची थकबाकी कामगारांना अदा करण्याच्या माननीय न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी। तसेच अन्यायकारक शिस्त व आवेदन पद्धत रद्द करून नवीन सुधारित शिस्त आवेदन पद्धत तयार करून लागू करा। तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राप कामगारांना महागाई भत्ता 53% करून थकबाकीसह त्वरित देण्यात यावा। तसेच कार्यशाळा कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढा या मागण्यांसाठी आज आम्ही या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे निदर्शने करण्यात येत आहे। हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रेमेंद्र पाटील, नवापूर।